11 मार्च 1689 महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी दिवस. एक छत्रपती मृत्युमुखी पडले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. मराठी अगदी खचून गेले होते. परंतु अशाही कठीण प्रसंगी महाराणी येसूबाईंनी धीराने परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर राजाराम महाराजांना त्वरित रायगडावरून पलायन करायचे होते. नंतर राजाराम महाराजांनी रायगड ते जिंजी असा जीवघेणा प्रवास केला. हा भयानक प्रवास कसा झाला, या प्रवासात राजाराम महाराजांना कशा अडचणी आल्या, ते आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संभाजी महाराजांच्या मृत्यूसमयी राजाराम महाराजांचे वय अवघे 19 वर्षांचे होते. 1 फेब्रुवारी 1689 रोजी संभाजी महाराजांना मुकरब खानाने संगमेश्वर येथे छापा घालून कैद केले आणि अवघ्या 1.5 महिन्यात औरंगजेबाने त्यांचा अतोनात छळ करून त्यांची हत्या केली. हे करूनसुद्धा औरंगजेबाचे चित्त शांत होत नव्हते. मग त्याने लगेच जुल्फिकार खानास रायगड घेण्यास रवाना केले. औरंगजेबाला ही वेळ महत्त्वाची होती, कारण संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगड मुघली सैन्याचा सामना न करता अलगद ताब्यात येईल असे त्याला वाटत होते. या संधीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने संभाजी महाराजांच्या हत्येनंतर अवघ्या 14व्या दिवशीच रायगडास वेढा पडला. यावेळी रायगडचे किल्लेदार होते चांगोजी काटकर आणि त्यासोबत गडावर होते येसाजी कंक. संभाजी महाराज पकडले गेल्याची बातमी रायगडावर पोहोचताच अवघ्या 8 दिवसातच राजाराम महाराजांचे मंचकारोहण करण्यात आले. राजाराम महाराजांचे मंचकारोहण होण्यात येसूबाई यांची संमती असणे संभवते. तसेच रायगडास वेढा पडल्यानंतर शत्रूच्या हाती सगळेच एकत्र सापडण्यापेक्षा राजाराम महाराजांनी रायगड सोडून जिंजीत जावे हे देखील येसूबाईंच्यामुळे शक्य झाले. यावेळी महाराणी येसूबाई यांच्यासोबत त्यांचे 8 वर्षांचे चिरंजीव दुसरे शिवाजी म्हणजे शाहू हे होते. स्वराज्यावर एवढे मोठे संकट कोसळलेले असताना देखील महाराणी येसूबाई यांचे हे वर्तन अतिशय संयमी, धीरोदात्त आणि मुख्यत्वे शिवरायांच्या सुनेला शोभावे असेच होते. यावेळी रायगडावर मुत्सद्दी मंडळींची एक मसलत झाली. ठरल्या मसलतीप्रमाणे एकमत झाले आणि राजाराम महाराजांनी रायगडाहून निघण्याचे ठरले. राजाराम महाराजांच्या पश्चात स्वराज्याचा कारभार हा निलकंठ मोरेश्वर आणि प्रल्हाद निराजी यांच्या सल्ल्यानुसार रामचंद्र पंत अमात्य यांच्याकडे सोपवावा असे ठरले. ठरल्या दिवशी म्हणजे 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराजांनी रायगड सोडला. त्यावेळी त्यांच्यासोबत रामचंद्रपंत अमात्य, प्रल्हाद निराजी, शंकराजी मल्हार हे देखील होते. या सर्वांनी रायगडाच्या बाहेर पडून फौजेची जमवाजमव करून चहूकडची बातमी ठेवून जसा ज्यावर प्रसंग येईल तसा सामना करण्याचे ठरविले. महासिरी आलमगिरीतील नोंदीप्रमाणे जुल्फिकार खानाने रायगडाला वेढा घातला होता. वेढा कडक होऊ लागला होता. किल्ला मोगलांच्या हाती लागण्यापूर्वी राजारामाने बैरागाचा वेश घेतला आणि किल्ला सोडून पळून गेला अशी माहिती आपल्याला नोंदीतून मिळते. रायगडाहून राजाराम महाराज थेट प्रतापगडावर पोहोचले. ते तिथे असल्याचे कळताच औरंगजेबाने मोगली फौजांना प्रतापगडावर कूच करण्याचे हुकूम सोडले. यानंतर जुल्फिकार खान मोगली सेनापतींना रायगडाची जबाबदारी देऊन राजाराम महाराजांच्या मागे प्रतापगडावर गेला. मोगली फौज येत असल्याचे कळताच राजाराम महाराज प्रतापगड सोडून प्रथम सातारा, नंतर सज्जनगड आणि नंतर पन्हाळ्यास गेले. या दरम्यान प्रतापगड मोगलांच्या हाती लागला. औरंगजेबाने किल्ला फत्ते झाल्याची बातमी ऐकून आनंद व्यक्त केला. औरंगजेबाचे सैन्य राजाराम महाराजांचा पाठलाग करीत होते. राजाराम महाराज पन्हाळ्यावर गेल्याचे कळताच औरंगजेबाने मुकरब खानास पन्हाळ्याकडे रवाना केले. आता राजाराम महाराजांना पण कैद करण्याच्या हेतूने मुकरब खान पन्हाळ्याच्या दिशेने रवाना झाला. पन्हाळगडाला वेढा पडला व सर्व सूत्रे मुकरब खानाने आपल्या हाती घेतली. रामचंद्रपंत अमात्य यावेळी राजाराम महाराज यांच्या सोबत होते. पन्हाळ्यावर उपस्थित मंडळींनी यावेळी एक मसलत केली व यामध्ये असे ठरले, रामचंद्रपंत अमात्य यांनी विशाळगडावर राहून शत्रूचा समाचार घ्यावा. राजाराम महाराज पन्हाळगडावर असताना संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी मोगली सैन्यावर छापे घालण्यास सुरुवात केली. त्याची एक नोंद मिळते, ती अशी: शत्रूस उपद्रव करण्याहेतू रामचंद्रपंत यांच्या आज्ञेनुसार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या शेख निजामावर पाठवले. निजामाला जिंकण्यासाठी गेलेल्या संताजी घोरपडे आदिकांनी प्रथम निजामाचा पराभव करून नंतर त्याचे हत्ती, घोडे, पुष्कळ द्रव्य हरण केले. तेव्हा अंगावर जखमा झालेला निजाम जीव वाचवून पळून गेला. मुकरब खानाचा पाडाव करून संताजी धनाजी आदी मंडळी शांत बसली नाहीत. यापुढे त्यांनी एक अद्वितीय धाडसी बेत योजला. हा बेत होता थेट औरंगजेबाच्या छावणीवर छापा घालण्याचा. हा बेत या मंडळींनी सबलरित्या पार पाडून औरंगजेबाच्या शामियानाचे सोन्याचे कळसच काढून आणले. राजाराम महाराजांचा मुक्काम हा पन्हाळगडावर सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत होता. 26 सप्टेंबर 1689 रोजी राजाराम महाराजांनी पन्हाळगडावरून गुप्तवेश धारण करून पलायन केले. राजाराम महाराजांनी पन्हाळगड सोडला
यावेळी त्यांच्यासोबत मानाजी मोरे, निळो मोरेश्वर, भैरव मोरेश्वर, कृष्णाजी अनंत सभासद, प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, बाजी कदम, खंडोजी कदम इत्यादी सरदार हे घोड्यावर बसून प्रवास करत होते। या सर्व सरदारांची नावे आपल्याला केशव भट्ट विरचित राजाराम चरितम या ग्रंथात उपलब्ध होतात। ही सर्व मंडळी पन्हाळ्यावरून निघून कृष्णेच्या तीरावर आली आणि त्यांना समजले की मोगली सैन्याने पाठलाग सुरू केला आहे। मोगली सैन्याने वर्धा नदीच्या तीरी त्यांना गाठले। यावेळी बहिर्जी घोरपडे आणि मालोजी घोरपडे राजाराम महाराजांना येऊन भेटले व त्यांनी निकराचे युद्ध केले। यावेळी मोगलांचा जोर जास्त होता व ते पाहून राजाराम महाराजांना मोठी चिंता निर्माण झाली। तेव्हा त्यांच्या मदतीस रूपसिंह भोसले आणि संताजी जगताप यांनी सामील होऊन पराक्रमाची शर्त केली। तिथून राजाराम महाराज यांनी संताजी जगताप यास मागे ठेवून रूपसिंह भोसल्यांना सोबत घेऊन अनेक गावे, गवळीवाडे, दुर्ग, खेडी, खोरी पार करीत ते तुंगभद्रेच्या तीरावर येऊन पोहोचले। यावेळी औरंगजेबाने विजापूर प्रांतातील त्याचा सरदार अब्दुल्ला खान यास निरोप धाडला की राजारामास अडवावे। अब्दुल्ला खान यांनी आपला मुलगा हसन अली यास सोबत घेऊन 3 रात्री आणि 3 दिवस दौड केली व बेदनूरच्या हद्दीत दाखल झाला। बेदनूर आहे वाराही नदीच्या उत्तरेस। अब्दुल्ला खानाने राजाराम महाराज तुंगभद्रेच्या तीरी गाठले आणि त्याचे व मराठी सैन्याचे युद्ध जुंपले। या चकमकीत मराठ्यांची काही माणसे कैद झाली। त्यात हिंदुराव घोरपडे, बहिर्जी व मानाजी घोरपडे इत्यादी मराठी सरदार कैद झाले। अब्दुल्ला खानाने मराठ्यांना कैद केले खरे, पण या धामधुमीत राजाराम महाराजांनी आपली शस्त्रे, वस्त्रे, पागोटे, पादत्राणे टाकून दिली आणि अशा प्रकारे निघून गेले की कोणालाही त्यांचा पत्ता लागला नाही। प्रथम औरंगजेबास बातमी आली की राजाराम कैद झाले। त्याने त्यांना आणण्यासाठी हमीदुद्दीन खान यास रवाना केले, पण नंतर लगेच बातमी आली की राजाराम महाराज पळून गेले। अब्दुल्ला खानाच्या तावडीतून निसटल्यावर राजाराम महाराज बेदनूरच्या राणीच्या आश्रयास गेले असा सर्वत्र संशय पसरला। औरंगजेबाने जान्निसार खान यास बेदनूरचे राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी रवाना केले। याच सुमारास संताजी घोरपडे यांनी जान्निसार खान, मतलब खान, सर्जा खान यांच्यासोबत युद्ध करून जय मिळवला। दरम्यान औरंगजेबाची बेदनूरच्या राणीवरची मोहीम असफल झाली व तिच्याकडून दंड म्हणून रोख रक्कम घेऊन ते प्रकरण मिटवण्यात आले। मजल दर मजल करीत राजाराम महाराज अंबूर येथे पोहोचले। त्यावेळी तिथे बाजी काकडे हा मराठी अंमलदार होता। त्या सर्व हकीकत कळताच बाजी काकडे आपल्या लोकांसह राजाराम महाराजांना येऊन भेटले, त्यांना नजराणे दिले, वाद्य वाजवली, तोफांचे आवाज काढले। यानंतर राजाराम महाराज वेल्लोरला आले। तो दिवस होता कार्तिक वैद्य एकादशीचा, दिनांक 28 ऑक्टोबर 1689। वेल्लोर त्यावेळी मराठ्यांच्या ताब्यात होते। कर्नाटकात राजाराम महाराज येण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी शिवरायांचे जावई हरजीराजे महाडिक यांचा मृत्यू झाला होता। या प्रकारे राजाराम महाराजांनी 2 नोव्हेंबर 1689 या दिवशी जवळजवळ 500 मैलांचा हा जीवघेणा, पदोपदी जीवावर बेतणारा असा अथक प्रवास करून नाना प्रकारच्या संकटांना तोंड देत जिंजीत प्रवेश केला। राजाराम महाराज जिंजीस पोहोचल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी रायगड मोगलांच्या हाती लागला। शिवरायांच्या स्वराज्याचे वैभव जणू ओसरले, कालचक्र जणू फिरले। स्वराज्याच्या राजास औरंगजेबाने हाल हाल करून ठार मारले। याच औरंगजेबापासून आपला जीव वाचवण्याकरिता राजाराम महाराजांना आपला जीव मुठीत धरून रायगड ते जिंजी हा प्रवास करावा लागला।